मंडळी, कधीही गोड काही मला पटकन करायचं असलं ना, तर मी ही शेवळ्यांची खीर बनवते. खूप सोपी आहे. गॅसवर कढई ठेवायची, 1 किंवा 2 चमचे साजूक तूप टाकायचं, शेवळ्या टाकायच्या थोड्याशा असं मस्त बारीकवाल्या आणि हलक्या सोनेरी रंगावर परतायच्या. थोडासा रंग बदलला की यामध्ये आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स कट करून तेही परतायचे. मी इथे बदाम आणि पिस्ताचे बारीक काप करून ते टाकले आणि शेवळ्या आणि ड्रायफ्रूट्स मस्त हलक्या सोनेरी रंगावर परतून घेतले. साईडला मी अर्धा लिटर दूध गरम केलं आणि ते दूध यामध्ये टाकून घ्यायचं. 3-4 मिनटं छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे आवडीप्रमाणे साखर टाकायची आहे आणि 2-4 मिनटं पुन्हा उकळून घ्यायची. यामध्ये आता पाव चमचा वेलची पावडर टाकायची आणि छान 2-4 मिनटं उकळायची लो फ्लेमवर. मस्त गरमागरम शेवयांची खीर आहे. कधीही झटपट तुम्ही बनवू शकतात. अचानक गेस्ट आले बनवू शकतात. पटकन नैवेद्याला काही गोड बनवायचं आहे तर बनवू शकतात. हिवाळ्यात तर खूप छान लागते ही खीर खायला. नक्की एकदा बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.